संध्या सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे करून किचनमध्ये बटाटे शिजवत घालून भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी कापत होती. पण तिच्या सासूने तिला दिलेली धमकी सतत तिच्या कानामध्ये घुमत होती. आज तिची सासू तिला म्हणाली होती, जर तू आज माझे बोलणे गपचूप मान्य केले नाहीस तर मी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे जगणे मुश्किल करेन. मी तुम्हा दोघा नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये असं विष कालवेन की तुम्ही सुखाने जगू शकणार नाहीत. जर तुला सुखाने या घरात राहायचे असेल तर तुला माझी गोष्ट मान्यच करावी लागेल. आपल्या सासूचे बोलणे ऐकून संध्या विचारात पडली की मी माझ्या दिराचे आयुष्य सुधारण्यासाठी माझ्या बहिणीचे आयुष्य का दावणीला बांधू. तिची सासू म्हणाली होती, तू तुझ्या दिराचे विक्रमचं लग्न तुझ्या छोट्या बहिणीबरोबर करून दे. तिची छोटी बहीण सोनाली शिक्षणात खूप हुशार होती आणि आता ती नोकरीची तयारी सुद्धा करत होती. तिच्यात फक्त एकच प्रॉब्लेम होत्या. तिच्या एका कानाने तिला ऐकू येत नव्हते, म्हणून त्या कानाला मशीन लावलेली होती. तिची सासू ह्याच गोष्टीला पुढे करत म्हणायची की तुझ्या बहिणीमध्ये तर एवढी मोठी कमी आहे, तरी सुद्धा मी तिला माझ्या घरची सून बनवून घेत आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे. तू तुझ्या आईबाबांना या लग्नासाठी तयार कर. ते लोक तुझ्या बहिणीचे लग्न इथे करून समाधानी राहतील की तू इथे तुझ्या बहिणीसोबत आहेस. बाकी इतर कुठे तुझी बहीण गेली तर कोणीही तिच्यासोबत चुकीचे वागू शकतो. या गोष्टीने संध्याचे मन विचलित झाले होते, कारण संध्याचा दीर विक्रम याची वागणूक चांगली नव्हती. शिक्षणावर तर तो सुरुवातीपासूनच लक्ष द्यायचा नाही. अर्धवट शिक्षण सोडून तो आता त्याच्या उन्हाळ मित्रांसोबत फिरत असायचा. कधी कधी तर तो नशेच्या अवस्थेत घरी येत असायचा. पण संध्याची सासू रागिनीताई या गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवत होत्या. पण संध्याला सर्व गोष्टी माहीत होत्या. विक्रम कुठेही नोकरी करू इच्छित नव्हता आणि नाही त्याचे वागणे सुधारत होते. अशा मुलाबरोबर कोण आपल्या मुलीचे लग्न करून देईल. आपल्या मुलीसाठी कोणालाही असा मुलगा नको होता. त्याचे कुठे लग्न जुळत आले की मुलीकडचे लोक विक्रमची चौकशी केल्यानंतर नकार कळवत असत. तेव्हा संध्याच्या सासूचे म्हणजेच रागिनीताईंचे खोटे बोलणे सर्वांसमोर यायचे. आता रागिनीताई विचार करत होत्या, सुनबाईच्या लहान बहिणीलाच या घरची छोटी सून बनवून घेऊन येऊया. म्हणून त्या आपल्या मोठ्या सुनेवर संध्यावर दबाव टाकत होत्या. पण सर्व काही माहीत असून सुद्धा संध्या आपल्या सासूचे बोलणे कशी मान्य करणार होती. ती आता जेवण बनवत होती, तेवढ्यातच तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, सुनबाई, काय विचार केला आहेस तू. आजच तुझ्या आईबाबांबरोबर बोल. आपण संध्याकाळी तुझ्या घरी जाऊ आणि सर्व गोष्टी ठरवून येऊ. माझा मुलगा तर या नात्यासाठी तयार आहे. तशी तुझी बहीण दिसायला ठीकठाक वाटते, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा संध्या हळू आवाजात म्हणाली, पण आई, विक्रम भाऊजी कोणतेच काम नीट करत नाहीत आणि त्यांची वागणूक सुद्धा चांगली नाही आहे. मी कितीतरी वेळा त्यांना घरी नशेमध्ये आलेलं पाहिलं आहे. हे सर्व तर ठीक नाही ना. माझ्या बहिणीमध्ये अशी कोणतीही कमी नाही. मग मी जाणून बुजून तिला अशा नात्यामध्ये का फसवू. माझी बहीण ओझे नाही आहे. संध्याचे हे बोलणे ऐकून तिच्या सासूला राग आला आणि ती रागातच म्हणाली, तुझ्या बहिणीवर हिरे मोती नाही लावलेले. अशा मुलीबरोबर कोण लग्न करेल. आम्ही लोक तर तिच्यावर उपकार करत आहोत. माझा मुलगा तर लग्नानंतर जबाबदार बनेल. आता मात्र संध्या थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, आई, वाकड्या भिंतीवर सरळ भिंत नाही बनू शकत. लग्नानंतर भाऊजी सुधारणार म्हणताय आणि तुम्हाला माझ्या बहिणीवर उपकार होण्याची काही गरज नाही. तिचा विचार करण्यासाठी माझे आई बाबा अजून खूप लोक आहेत. ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. तेव्हा रागिनीताई दात ओठ आवळत म्हणाल्या, हे माझं घर आहे आणि माझ्या घरात राहून सुद्धा माझ्या निर्णयाविरुद्ध जाण्याची तू हिंमत तरी कशी करत आहेस. तू थांब, मी तुला चांगला धडा शिकवते. जोपर्यंत तू माझी गोष्ट मानायला तयार होत नाहीस तोपर्यंत मी तुला या घरामध्ये शांतपणे श्वास सुद्धा घेऊ देणार नाही. एवढं बोलून तिच्या सासूबाई किचनमधून बाहेर आल्या. तेव्हा संध्या घाबरली की आता सासूबाई काय करणार आहेत. तसे तर ती आपल्या सासूबाईंच्या धमकीला घाबरून आपल्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करू इच्छित नव्हती. पण आता तिला समजत नव्हते की पुढे तिच्या सासूबाई काय करणार. आता दुपारचे जेवण बनवून तयार झाले होते. तिच्या सासूने बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी बनवायला सांगितली होती. सोबत वरण भात लोणचे पापड सुद्धा होते. जेवण तयार झाल्यानंतर तिने आपल्या सासूला विचारले, आई, मी तुमच्यासाठी जेवण वाढू का. तर तिची सासू म्हणाली, नको सुनबाई, मला भूक नाही आहे. तू जा, तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. तेव्हा संध्या आपल्या रूम मध्ये निघून गेली. 15 मिनिटानंतर तिला तहान लागली. तेव्हा ती पाणी पिण्यासाठी आपल्या रूम मधून बाहेर आली. तेव्हा तिने ऐकले तिची सासू संध्याच्या नवऱ्याकडे
फोनवरून तिची तक्रार करत होती. ती म्हणत होती की बघ बाळा, जेवण तयार झाल्यानंतर सुनबाई सरळ तिच्या रूममध्ये जाऊन झोपली आहे. तिने तर मला सांगितले सुद्धा नाही की जेवण तयार झाले आहे. माझी तब्येत ठीक नसते, नाहीतर मी स्वतःच किचनमध्ये जाऊन जेवण घेतले असते. तू तुझ्या बायकोला थोडं समजाव, तिला म्हणावं की थोडी माझी काळजी घे. आता मी म्हातारी झाली आहे, माहित नाही किती दिवसांची पाहुणी आहे. तू आणि तुझ्या बायकोने माझी सेवा करायला हवी, पण इथे तर मला कोणी जेवणासाठी सुद्धा विचारत नाही. एवढं बोलून ती रडू लागली. हे सर्व ऐकून संध्या एकदम सुन्न झाली, कारण थोड्या वेळापूर्वी तिने सासूला विचारले होते की जेवण वाढू का. तेव्हा लगेचच संध्या मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई, मी तुम्हाला जेवण वाढले आहे, चला हात धुवून जेवायला बसा. मग समोरून आदित्य म्हणाला, आई, संध्या तर तुला जेवणासाठी बोलवत आहे, जाऊन जेवून घे. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. तेव्हा रागिनीताई नाराज होऊन डायनिंग टेबलवर बसल्या आणि विचार करू लागल्या. सुनबाईला सुद्धा ह्याच वेळेला यायचे होते, नाहीतर मी आज आदित्यचे चांगलेच कान भरले असते. शेवटी रागिनीताई जेवायला बसल्या. तेव्हा पहिला घास खाताच त्या रागाने ओरडल्या, सुनबाई, ही कसली भाजी बनवली आहेस तू? ही भाजी कमी आणि मीठ जास्त वाटत आहे. मिठाचा पूर्ण डबा टाकलास की काय तू ह्या भाजीत? आजकाल असे वाटते की तू त्या शेजारच्या मुलाच्या प्रेमात बुडालेली असतेस, म्हणूनच तुझ्याकडून जास्त चुका होत आहेत. आदित्यजवळ बोलून तुझी तक्रार करायला हवी, तोच तुला ठीक करेल. तेव्हा संध्या हैराण होऊन म्हणाली, आई, तुम्ही कोणत्या शेजारच्या मुलाविषयी बोलत आहात? मी तर कोणाबरोबर बोलत सुद्धा नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, मला सर्व काही माहीत आहे. शेजारच्या मुलाबरोबर तुझे प्रेम प्रकरण चालू आहे. जर ही गोष्ट मी आदित्यला सांगितली तर विचार कर, तुझ्या संसारामध्ये आग लागण्यासाठी 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. एक पुरुष सर्व काही सहन करू शकतो, पण महिलेचे बाहेर चाळे नाही. सासूबाईंचे असे बोलणे ऐकून संध्याचे तर हातपायच थंड पडले. ती विचार करू लागली, सासूबाई काय बोलत आहेत? मला बर्बाद करण्यासाठी त्या एवढं मोठं खोटं बोलणार? रागिनीताई आरामात जेवण जेवत होत्या. त्यांच्याकडे पाहून असे अजिबात वाटत नव्हते की जेवणामध्ये मीठ जास्त झाली आहे. पण संध्या मात्र डोळ्यात अश्रू आणून आपल्या सासूसमोर उभी होती. तेव्हा रागिनीताई रागातच म्हणाल्या, आता मांजरीसारखी माझ्याकडे डोळे मोठे करून का पाहत आहेस? चल निघ इथून. सासूबाईंचे आरोप ऐकून संध्याची तर तहान भूकच मरून गेली होती. तेव्हा ती विचार करू लागली, सासूबाईंनी आदित्यला फोन करून भडकवण्या अगोदर आपणच आदित्यला फोन करून सांगूया की आई माझ्याविषयी अशा अभद्र बोलत आहेत. म्हणून ती हळू पावलांनी स्वतःच्या रूमकडे जाऊ लागली. तेव्हा रागिनीताई म्हणाल्या, कुठे जात आहेस तू? आदित्यला अगोदर सर्व काही सांगायला. पण तू लक्षात ठेव, तो माझा मुलगा आहे. तो माझे बोलणे नेहमीच तुझ्यावरती ठेवेन. तू तुझ्या रूपाची कितीही जादू चालवण्याचा प्रयत्न केलास तरी माझा मुलगा माझाच राहील. संध्या थकलेल्या पावलांनी आपल्या मध्ये निघून गेली. तिला समजत नव्हते की घरात चाललेल्या ह्या राजनीतीला कसा पूर्ण विराम देऊ. मग ती पुन्हा विचार करू लागली, फोनवर जर मी हे सर्व सांगितले तर असेही होईल की आदित्य माझ्यावरच रागवेल, म्हणून त्याला घरी येऊ दे. दिवसभर तिच्या मनामध्ये उलट विचार येत होते. संध्याकाळी जेव्हा आदित्य घरी आला तेव्हा त्याची आई हॉलमध्ये समोरच सोफ्यावर बसली होती. आदित्य घरात येताच तिने आपल्या मुलाला आपल्या बाजूला बसण्यास सांगितले आणि त्याचे कान म्हणण्यास सुरुवात केली. बाळा, आजकाल सुनबाईंची लक्षणे काहीशी ठीक दिसत नाहीत. ती ना त्याच्या पुढे काही बोलणार त्या अगोदरच आदित्य म्हणाला, गब्बस आई, तू मला हे सर्व ऐकवू नकोस. दुपारी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी काहीच बोललो नाही. दुपारी मी घरी आलो होतो. कदाचित ही गोष्ट तुला माहीत नसेल. हे ऐकून रागिनीताई एकटक आपल्या मुलाकडे पाहू लागल्या. तेव्हा आदित्य म्हणाला, हो आई, मी तुझे बोलणे ऐकले होते. तू किचनमध्ये संध्याला धमकावत होतीस. ही अजिबात चांगली गोष्ट नाही आहे आई. एकतर तुझा छोटा मुलगा कोणतेही कामधाम करत नाही. त्याला योग्य रस्त्यावर आणण्याऐवजी तू घराच्या सुनेवर दबाव टाकत आहेस की तिने तिच्या बहिणीची कुर्बानी द्यावी. हे मी कधीही होऊ देणार नाही. चुकीचे हे नेहमी चुकीचेच असते. आई, मी तुझा मान सन्मान करतो. याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बायकोवर अत्याचार करशील. हे ऐकल्यानंतर त्याची आई भडकली आणि म्हणाली, यामध्ये चुकीचं काय आहे? जर विक्रमला कमवायचे नाही तर काय झाले? त्याच्याकडे खाण्यापिण्याची थोडीच कमी आहे. मी जिवंत असताना त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून आदित्य म्हणाला, आई, असे आयुष्य चालत नाही. तेव्हा पुन्हा रागिनीताई रागातच म्हणाल्या, माझ्या मुलाचे आयुष्य कसे चालवायचे हे मी पाहून घेईन. मी तर हे घर सुद्धा त्याच्या नावावर केलं आहे आणि माझी सर्व संपत्ती सुद्धा मी त्यालाच देऊन जाईन. तू तर कमवण्याच्या लायक आहेस, मग तू संपत्तीचं काय करणार? हे ऐकून आदित्यला जोराचा झटका बसला. तो म्हणाला,
आई, मी कमावण्याच्या लायक आहे याचा अर्थ माझ्या डोक्यावर माझ्या वडिलांचे छत राहायला नको का? तू एकटीने हा निर्णय कसा घेतलास? रागिनी ताईला आता समजले की आपण रागाच्या भरात सर्व सत्य बोलून टाकले आहे. म्हणून ते सत्य लपवण्यासाठी त्या म्हणू लागल्या, अरे बाळा, मी तर अशीच म्हणत होती, हे घर तर तुम्हा दोघांनाच राहील ना. पेपरवर छोट्याचे नाव टाकले म्हणून काय झाले? तेव्हा आदित्यला दुःख झाले. तो म्हणाला, आई, मी किती दिवसापासून विचार करत होतो की आपल्यासाठी कुठेतरी थोडी जमीन घ्यावी. पण मी विचार करत होतो की तुला वाईट वाटायला नको की आपला मुलगा वेगळं घर बनवण्याचा विचार करत आहे. पण चांगलेच झाले. जे काही तू केलेस ते योग्यच केलेस. आता मला सुद्धा माझ्यासाठी काही करताना विचार करण्याची गरज नाही. एवढं बोलून तो तिथून उठून जाऊ लागला आणि जाता जाता मागे वळून म्हणाला, माझ्या बायकोला दम देण्याची गरज नाही आहे. तू तुझ्या मुलाबरोबर या घरात आरामात राहा, कारण हे घर सुद्धा तुझेच आहे आणि छोटा मुलगा सुद्धा तुझाच आहे. माझ्यापेक्षा विक्रमवर तुझे अधिक प्रेम आहे. म्हणून मला सुद्धा माझ्या भविष्यासाठी आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून स्वतःसाठी घर बनवावे लागेल. आदित्यचे हृदय आता तुटले होते. म्हणून त्यांनी आता मनाशी पक्के ठरवले होते की आपण आता स्वतःचे घर बनवून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर अशी मतलबी नाती फक्त पाय मागे खेचण्याचाच प्रयत्न करत राहतील. रागिनी ताईला आता स्वतःचीच लाज वाटत होती. परंतु तिने आपल्या मुलाला घर सोडून जाण्यापासून थांबवले नाही. 1 वर्षामध्ये आदित्यने नवीन जमीन खरेदी करून आपले घर बनवले होते आणि आपल्या बायको मुलांसह तो तिथेच राहायला गेला होता. तर इकडे त्याची आई आपल्या छोट्या मुलासह राहत होती. काही केल्या त्याचे लग्न तर होत नव्हते. त्यामुळे रागिनीताईंनी मजबुरीने जेवण बनवण्यासाठी एक बाई ठेवली. परंतु ती बाई नीट काम करत नव्हती. त्यामुळे रागिनीताईंना खूप अडचणी येत होत्या. एक दिवस त्यांनी आपल्या छोट्या मुलाला काही काम करून लग्न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा तो एकदम रागवला आणि रागातच त्याने त्यांच्यावर हात उचलला आणि म्हणाला, शांत बस म्हातारे, जास्त जीभ चालवलीस ना तर मी तुला मारून इथेच गाडेन. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून रागिनीताई आज काही क्षण स्तब्ध होऊन उभ्या राहिल्या होत्या. मग त्या आपल्या मुलाला शह देण्यासाठी रागातच ओरडल्या, माझ्या घरात उभा राहून तू माझ्यावरच हात उगारत आहेस. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, हे घर तुझे नाही आहे. विसरू नकोस की हे घर तू माझ्या नावावर केलं आहेस. जास्त डोकं चालवलंस तर रातोरात हे घर विकून निघून जाईल. मग तू रस्त्यावर येशील. हे ऐकून रागिनीताईंना धक्काच बसला. त्या दिवसानंतर त्या कशातरी म्हातारपणाचे दिवस जगू लागल्या. परंतु एक दिवस तो जे म्हणाला होता ते त्याने करून दाखवले. त्याने ते घर विकले आणि तो मुंबईला पळून गेला. तेव्हा रागिनीताई म्हातारपणाच्या काळासोबत आता वृद्धाश्रमात जाण्यासाठी मजबूर होत्या. जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाला आदित्यला हे सर्व समजलं, तेव्हा तो धावत पळत वृद्धाश्रमात आला आणि आपल्या आईला सोबत येण्याची विनंती करू लागला. परंतु रागिनीताईंना आपल्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी वृद्धाश्रमातच राहायचे होते. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या की तू अधूनमधून मला भेटायला येत जा. मी सुद्धा अधूनमधून तुझ्या घरी तुला भेटायला येईन. परंतु मला आता वृद्धाश्रमातच राहू दे. सुनबाई बरोबर मी खूपच वाईट वागले, त्यामुळे त्याची शिक्षा मला मिळाली आहे. त्यामुळे माझे कर्म मला इथेच राहून पूर्ण करू दे. तर दुसरीकडे विक्रम पैशाच्या नशेच्या एवढ्या आहारी गेला की तो सरळ जगणेच विसरून गेला. म्हणून तो आता जेलमध्ये आपले आयुष्य घालवत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.